आपले प्रतिनिधी शिर्डीतून मनोज गाडेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, शिर्डीमध्ये कसा उत्साह आहे, कारण की साईंच्या चरणी लीन होण्यासाठी असंख्य भाविक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मनोज, वातावरण शिर्डीमध्ये पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने भाविक आता मंदिर परिसरामध्ये एकत्र गर्दी करताना दिसत आहेत आणि साईबाबांचं दर्शन किंवा एलईडी वॉलवर बाबांचं दर्शन व्हावं यासाठी सर्व भाविक जे आहेत ते थांबून आहेत। मध्यरात्री 12 वाजता मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार। फटाक्यांची आतषबाजी असेल, त्यासोबत एकमेकांना मिठाई वाटप असेल, प्रसाद वाटप असेल, यातून नववर्षाचं स्वागत जे आहे ते भाविक या ठिकाणी करणार आहेत आणि मोठा गर्दी जी आहे ती द्वारकामाई मंदिर सावलीमध्ये पाहायला मिळते। साहेब नामाच्या भजनावर जे भाविक आहेत ते ताल धरताना दिसत आहेत। वादन गाजत नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते शिर्डीमध्ये केलं जात आहे आणि 2 लाखाहून अधिक भाविक दर्शन घेतील अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं हा गर्दीचा जो ओघ आहे तो असताना देखील सुखद दर्शन जे आहे ते भाविकांना मिळतंय आणि आज दिवसभरामध्ये जवळपास 1 लाख भाविकांनी साई प्रसादात भोजन देखील केलेलं आहे। त्यामुळे एक सुखद दर्शनाचा अनुभव जो आहे तो भक्तांना येताना शिर्डीमध्ये पाहायला मिळतो आणि मोठा उत्साह देखील शिर्डीमध्ये सध्या दिसून येत आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत।